उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात झालेला मृत्यू हा घातपात नसून अपघातच आहे, असं ज्येष्ठ नेते व अजित पवारांचे काका शरद पवार यांनी त्याच दिवशी जाहीर केलं. मात्र अजित पवारांच्या या विमान प्रवासाशी अपघाताशी संबंधित काही घटना अशा आहेत की ज्यामुळं अनेकांच्या मनामध्ये पाल चुकचुकते आणि याविषयी कोणीच पुढे येऊन ठामपणे म्हणणं मांडत नसल्यानं अजित पवारांचा अंत हा अपघाताने नाही तर घातपातानेच झाल्याची कुजबूज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि ती देशभरामध्ये सुद्धा आहे. अजित पवारांबरोबर घातपात झाला ही शंका यायला कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत? कोणत्या घटना घातपाताविषयी संशय बळावतायत त्या? खुद्द शरद पवारांनी, अजित पवारांच्या काकांनी सांगूनही लोकांना अजित पवारांचा अपघात झाला नसून त्यांचा घातपातानेच अंत केल्याचं का वाटतंय? हेच आपण या व्हिडिओमधून सविस्तरानं जाणून घेऊ. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्यानंतर तुमचं मत व्यक्त करा. मंडळी, 28 जानेवारी रोजी सकाळी 8:46 अजित पवारांचं विमान खाली पडलं आणि त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. त्याच दिवशी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अजित पवारांचा घातपात करून जीव घेतल्याचं सांगितलं आणि त्यानंतर महाराष्ट्रासह देशभर अजित पवारांच्या अपघाताविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली. मात्र शरद पवारांनी माध्यमांसाठी वितरित केलेल्या व्हिडिओमध्ये घातपाताची शक्यता खोडून काढली आणि तो केवळ अपघात असल्याचं सांगितलं. परंतु तरी देखील आज अजित पवारांच्या मृत्यूनंतर 4 ते 5 दिवसानंतर अजित पवारांचा घातच झाला अशी चर्चा जोर धरू लागली. खरं म्हणजे अजित पवार 28 जानेवारी रोजी सकाळी मुंबईतून 8:15 बारामतीच्या दिशेनं निघाले. म्हणजे त्यांच्या विमानानं यावेळी उड्डाण केलं. आता अपघातानंतर ज्या ज्या गोष्टी समोर आल्यात त्यात त्यांच्या विमानाचा पायलट 2 वेळा बदलल्याचं म्हटलं जातं. जे दोन्ही पायलट सुरुवातीला येणार होते ते ट्रॅफिक जाममध्ये अडकल्यानं ते विमानतळावर वेळेत पोहोचू शकलं नाहीत असं कारण समोर केलं आणि त्यामुळं अजित पवारांना बारामतीला घेऊन जाणाऱ्या विमानाचे पायलट बदलले गेले. इथं लोकांना प्रश्न पडलाय की इतक्या सकाळी मुंबईमध्ये ट्रॅफिक कुठून आलं? कारण 8:15 वाजता जर त्या विमानाचं उड्डाण झालेलं आहे तर किमान तासभर आधी पायलट यायला हवे. म्हणजे 7:15 विमानतळावर पोचायला पाहिजे होतं त्यांनी. म्हणजे घरून 6 ते 6:30 वाजता तरी त्यांनी निघायला पाहिजे होतं. आता 6-6:30 वाजता सकाळी मुंबईमध्ये इतकं ट्रॅफिक नसतं हे कोणी सांगेल. त्यामुळे ट्रॅफिक जाम होतं हे लोकांना खोटं वाटतंय, पटत नाही ते आणि त्यामुळे संशय बळावतोय. अजित पवारांच्या अपघातासंबंधी काहीतरी लपवलं जात आहे असं वारंवार वाटतंय, राहून राहून वाटतंय. दुसरी घटना म्हणजे धुकं अधिक असल्यानं धावपट्टी दिसत नसल्याचं एअर ट्रॅफिक कंट्रोलला वैमानिक कॅप्टन सुमित कुमार यांनी सांगितलं आणि त्यावेळी एटीसीनं त्यांना विमान वळवून ते पुण्याला आणण्याची सूचना केली होती. कारण धुक्यामध्ये किंवा रात्रीच्या वेळी विमान उतरवण्याची यंत्रणा जी लागते ती बारामती विमानतळावर नव्हती. विमान ही अशी गोष्ट आहे ज्याचं लँडिंग जर तर वर करू शकत नाही आपण. कारण तुमच्याकडे पुण्याला जाण्याचा पर्याय होता तरी देखील कॅप्टन सुमित कुमार यांनी दुसऱ्यांदा विमान धावपट्टीकडे नेलं आणि ते नेत असताना हवेतच विमानाने पलटी घेतल्याचं सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालं आणि विमान अपघात बघितलेल्या लोकांनी हवेमध्ये 2 वेळा विमानानं पलट्या खाल्ल्या. शिवाय त्याचा आवाज वेगळा आला आणि नंतर तो बंद देखील झाला आवाज आणि विमानाची धावपट्टी दिसत होती असं कॅप्टन सुमित कुमारनं सांगितल्यानंतर विमान धावपट्टी सोडून कसं काय उतरवण्यासाठी गेलं असे प्रश्न लोकांच्या मनामध्ये आणि ते निर्माण झाले. आता घातपातच का झाला असेल याला पुष्टी देणारी चर्चा लोकांमध्ये सुरू आहे आणि काही जाणकारही हे मुद्दे उपस्थित करताना दिसतात. हे मुद्दे नेमके कोणते आहेत ते सुद्धा आपण बघूया. महापालिका निवडणुकीपूर्वी किंवा तेव्हापासून अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे काका शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा सुरू होत्या. महापालिका निवडणुकीत पुणे, पिंपरी चिंचवडसह अनेक ठिकाणी दोन्ही पक्ष एकत्र आलेले दिसले. शिवाय या निवडणुकीच्या निमित्तानं झालेल्या पत्रकार परिषदा असतील, सभा असतील, यामधून अजित पवार अनेकदा एकत्र येण्याविषयीचे संकेत देत होते. संपूर्ण महाराष्ट्रानं ते बघितलंय, ऐकलंय आणि अजूनही ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि ते आहेत अजून. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं जे म्हणणं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयी असं काही ठरलं नव्हतं, त्यावर लोकांचा आक्षेप आहे.
लोकांना हे पटत नाही. त्याचं कारण म्हणजे अजित पवार यांची एकत्र येण्याविषयीची अनेक वक्तव्य सध्या व्हायरल होताना दिसतात. आणि त्यामुळं मुख्यमंत्री फडणवीस असतील किंवा सुनील तटकरे असतील, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयी अजित पवार यांनी चर्चाच केली नसल्याचं त्यांनी सांगितल्यानंतर लोकांमधला संशय बळावला. विशेष म्हणजे अजित पवारांचे खंदे समर्थक आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी मात्र एकत्रीकरणाची चर्चा तटकरे असतील, पटेल असतील आणि त्यांच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना ती माहिती होती असं म्हटलंय. अण्णा बनसोडे यांच्याप्रमाणेच अनेक नेत्यांची विधानं समोर येतात. त्यामुळं संभ्रमामध्ये भर पडत चालली. दुसरं कारण म्हणजे महापालिका निवडणुकीत अजित पवारांनी पुण्याची मेट्रो ही मोदींनी नाही तर डॉक्टर मनमोहन सिंग यांनीच आणली असं ठासून सांगितलं, अनेक वेळा सांगितलं. शिवाय पुण्यात व पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या लोकांनी भ्रष्टाचार केला. याबरोबरच भाजपच्या शिवसेनेसोबतच्या 1995च्या युती सरकारच्या काळामध्ये भ्रष्टाचार कसा झाला हे उदाहरणासह त्यांनी महाराष्ट्राला सांगितलं. आणि 70,000 कोटीच्या भ्रष्टाचार केल्याचा आरोप ज्यांनी आपल्यावर केला, आता त्यांच्याच सोबत आपण कसे आहोत हे देखील अजित पवार सांगायला विसरले नाहीत. आणि त्यांनी ते स्पष्टपणे सांगितलं. अजित पवार या गोष्टी अतिशय निकसून सांगत होते. विशेष याचं वाटत होतं की भाजप बरोबर केंद्रात आणि राज्यात सत्तेत असताना, सहभागी असताना देखील इतकं धाडस अजित पवार कसं काय दाखवू शकत होते. जसं आपल्याला याविषयी आश्चर्य वाटलं तसं ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना वाटलं नसेल का? त्यांना काय वाटलं असेल? अजित पवारांची ही टीका भाजप इतक्या हलक्यामध्ये घेईल का? केवळ निवडणुकीचा प्रचार म्हणून ते याकडे बघतील का? ही चर्चा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुरू आहे. सामान्य लोकच नाहीत तर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत असतील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार असतील आणि इतर अनेक नेत्यांनी उघडपणे या बाबींवर त्यांची मतं मांडलेली आहेत आणि अधोरेखित केलेले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यानं राष्ट्रवादीची ताकद पुन्हा वाढेल आणि ते भाजप बरोबर राहिले तर ठीक, नाही राहिले तर काय, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अजित पवारांना सावरण्याच्या दिवशीच राज्यात त्यांच्या जागी कोण म्हणून चर्चा सुरू झाली आणि त्याचं उत्तर त्याच दिवशी मिळालं. दुसऱ्या दिवशी तर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ पण घेतली. खरं म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस वेगळ्या होत्या. पण अजित पवारांचं अपघाती अकाली जाणं हा फार फार मोठा धक्का होता. त्यामुळे कौटुंबिकदृष्ट्या एकत्र राहिलेल्या पवार फॅमिलीतील सर्वोच्च असलेल्या शरद पवार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यापूर्वी सुनेत्रा पवारांनी एकदा तरी चर्चा करायला हवी होती. परंतु तसं घडलं नाही असं वाटतंय लोकांना. लोक व्यक्त करत आहेत मतं त्यांची. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांनी ज्या प्रकारे सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसाठी घाई गडबड केली त्यावरून अनेकांना शंका आल्या. उपमुख्यमंत्री पद घटनात्मक पद नसताना ही घाई का केली गेली? यामागे कोणता हेतू होता? दोन राष्ट्रवादी एकत्र येऊ नये म्हणून तर ही चाल खेळली गेली नाही ना? असे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले. अजित पवारांचा घात झाला की तो केवळ अपघात होता हे चौकशी अंतीच समोर येऊ शकेल. मात्र आतापर्यंत झालेल्या चौकशा किती पारदर्शक होत्या असाही सवाल लोक उपस्थित करतात. असं जरी असलं तरी चौकशी अंतीच या गोष्टीवर पडदा पडणार आहे. त्यामुळे सरकारनं CID मार्फत या अपघाताची चौकशी करण्याची घोषणा केली. ती पारदर्शक करावी. ब्लॅक बॉक्स जो सापडलाय त्यातून काय निष्पन्न होतंय ते जनतेसमोर स्पष्टपणे मांडावं आणि यासंबंधी जेवढे प्रश्न उपस्थित झालेत त्याची उत्तरं प्रांजळपणे देण्याचं काम सरकारनं करावं. तरच जनतेच्या मनातील प्रश्नांचं जे हे काऊर उठलंय ते कमी होईल. अजित पवारांचं जनमानसातलं स्थान बघता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत सुद्धा देखील चौकशी करायला हरकत नाही. शक्य तेवढं जे जे करता येईल ते सरकारनं करावं. कारण लोकांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत, जे निर्माण झालेले प्रश्न आहेत त्यातून सरकारमध्ये सहभागी असलेल्या प्रमुख पक्ष जो आहे भाजप त्याच्याकडे संशयानं लोक पाहत आहेत. त्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळणं सरकारच्या दृष्टीनं, महाराष्ट्राच्या दृष्टीनं, देशाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे. म्हणून चौकशी निष्पक्षपणे करून या प्रकरणाला न्याय देण्याचं काम मुख्यमंत्री फडणवीस यांनी करावं. तुम्हाला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.